तर आपण ही दृश्य बघतोय थेट रायगडावरून आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतात जरांगे पाटील रायगडावर पोहोचलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घ्यायला आपण जातोय असं जरांगे पाटील म्हणाले होते। माल्यार्पण करून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलेलं आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ अरे मराठा। तर हा जयघोष आपण ऐकतोय रायगडावरून थेट जरांगे पाटील हे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात मराठा बांधव उपस्थित असलेले पाहायला मिळतात। मेघडंबरी इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलेलं आहे। नतमस्तक ते झालेले या ठिकाणी पाहायला मिळतात। मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी लढल्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी रायगडावर जाणार आहोत याची घोषणा त्यांनी आधीच केली होती आणि त्यानुसार आज आपण बघतोय रायगड किल्ल्यावर ते दाखल झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर ते नतमस्तक झालेले आहेत आणि यावेळेला मोठ्या संख्येने मराठा बांधव त्यांच्यासोबत आहेत। जयघोष केला जातोय। यानंतर जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी देखील जाणार आहेत। तिथे देखील ते दर्शन घेणार आहेत। तर जरांगे पाटील आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज यांना माल्यार्पण करून त्यांनी अभिवादन केलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर त्यांच्यासोबत मराठा बांधव देखील सहभागी झालेले पाहायला मिळतात। या सगळ्या कार्यक्रमामध्ये मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी लढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी आपण जाणार आहोत याची घोषणा त्यांनी आधीच केली होती आणि त्यानुसार ते आता रायगडावर आलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांनी आशीर्वाद घेतलेले आहेत आणि यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी देखील जाणार आहेत। तिथे देखील ते आशीर्वाद घेणार आहेत आणि त्यांच्यासोबत आपण बघतोय पेढे एकमेकांना भरवत हा आनंदोत्सव करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव उपस्थित आहेत। एकमेकांना पेढे भरवले जात आहेत कारण मराठा आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं। 7 दिवसांचा एक मोर्चा त्यांचा अंतरवाली सराटीमधून थेट मुंबईच्या दिशेने धडकला। तिथे त्यांना आरक्षण मिळालं। अधिसूचना त्यांच्या हातात पडली आणि त्यानंतर ते पुन्हा अंतरवाली सराटीत गेले होते आणि आज ते रायगड किल्ल्यावर आलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी ते मराठा बांधवांसह रायगड किल्ल्यावर आलेले आहेत आणि आरक्षण मिळाल्याचा आनंदोत्सव त्यांच्याकडून सध्या पेढे भरवत एकमेकांना साजरा केला जातो आहे। जरांगे पाटील यांच्या चेहऱ्यावरचा आपण हा आनंद बघतोय। मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी लढल्यानंतर हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ते रायगड किल्ल्यावर आपण बघतो आलेले आहेत। एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला जातोय। माल्यार्पण त्यांनी आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला केलं आणि त्यानंतर हा आनंद सगळ्या मराठा बांधवांसोबत ते साजरा करताना पाहायला मिळतात। जरांगे पाटील यांचा लढा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होता। मराठा आरक्षण मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी आणि त्याच मागणीसाठी हे पाच महिन्यांनी घरी जाणार असं ते देखील म्हणाले होते आणि आज रायगडावर दर्शन घेतल्यानंतर आता ते आपल्या घरी देखील जाणार आहेत। 5 महिने जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन सुरू होतं आणि त्याच वेळेला आपण 5 महिन्यांनंतर म्हणजे जेव्हा कधी आपल्याला आरक्षण मिळेल त्यानंतरच आपण घरी जाणार हे त्यांनी जाहीर केलं होतं। आज ते अंतरवाली सराटीतून पुन्हा रायगडावर आले। आज महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर ते आपल्या घरी म्हणजे अंतरवाली सराटीतल्या आपल्या घरी देखील जाणार आहेत। 29 ऑगस्ट 2023 पासून त्यांचं हे आंदोलन सुरू होतं आणि आता हे आंदोलन त्यांना मिळालेलं आहे। त्यांच्या लढ्याला यश आलेलं आहे खरं तर। 5 महिन्यांनी घरी जाणार असं त्यांनी घोषित केलेलं। मराठा आरक्षणाचा सरकारचा अध्यादेश जोपर्यंत येत नाही
या कायद्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत आपलं हे आंदोलन सुरूच राहणार आहे अशी देखील त्यांनी घोषणा केलेली आहे। मात्र अधिसूचना निघाल्यानंतर आता आपण रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेणार आहोत असं त्यांनी घोषित केलं होतं आणि त्यानुसार आपण बघतोय ते रायगडावर आज पोहोचलेले आहेत। कालच ते खरं तर रायगडाच्या पायथ्याशी आले होते आणि आज ते रायगड किल्ल्यावर पोहोचलेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं त्यांनी दर्शन घेतलं, अभिवादन केलं आणि त्यानंतर सगळ्या मराठा बांधवांसोबत एकमेकांना पेढे भरवत त्यांनी हा आनंदोत्सव साजरा केलेला आहे। कारण बऱ्याच वर्षांचा खरं तर हा लढा आहे तो आता यशस्वी होताना दिसतोय आणि म्हणूनच ते आलेले आहेत।